बहुमान दिल्याबद्दल उजनी भारुड मंडळ पूर्ण आभारी आहे। म्हणून म्हणतो अर्जुनराव, निंदू नको असं कावळ्याला तुझ्या बापाचा निवद शिवला, निंदू नको असं कावळ्याला तुझ्या बापाचा निवद शिवला, तुझ्या बापाचा निवद शिवला, तुझ्या बापाचा निवद शिवला। तसेच विश्वजित साठे आणि युवराज साठे यांच्याकडून 51 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल उजनी भारुड मंडळ पूर्ण आभारी आहे। ऋषिकेश देशमुख तुम्हाला ती आणि ही पकवाज यांच्या ऋषिकेश देशमुख यांच्याकडून पकवाज वादकांना 51 आणि मला 51 रुपयाचा बहुमान दिल्याबद्दल उजनी भारुड मंडळ पूर्ण आभारी आहे। तसेच मगाशी आमच्या भजनी मंडळाच्या मुन्नाबाई राजपूत यांनी 51 रुपये दिल्याबद्दल मी त्यांचा पूर्ण आभारी आहे। बघा, बऱ्याच दिवसाने योग आला आमच्या आणि सर्व गावाच्या, म्हणायला हरकत नाही बर का, लाडक्या बहीणबाई आमच्या अनिताबाई केवटे मॅडम आहेत, यांनी 201 रुपयाचा बहुमान दिल्याबद्दल मी त्यांचा पूर्ण आभारी आहे। माझं पण भाग्य साक्षात बहीण बसले म्हणजे काय आनंद आहे मनाला। फोनवर बोलायला होय। तसेच आमच्या वारीमध्ये त्याने स्वतःची गाडी घेऊन वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी गाडीमध्ये कोणी बसल कोणी पिशव्या ठेवील म्हणून स्वतः गाडी घेऊन असे निघालेले आमचे बबन कांबळे त्यांच्याकडून देखील 101 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल उजनी भारुड मंडळ पूर्ण आभारी आहे। तेवढं नाव पहा देहाचे देऊळ, पहा देहाचे देऊळ कोणचं कावळा म्हणतो, कावळा हौसन पाळीला काय काय द्या काय धरलं तुम्ही सांगा, नाही सांगा काय का ए इकडे बघ जरा, शानपणानं बोलू नको, मी सांगतो तुला मान मर्यादा राखताव मी वयस्कर आहे म्हणून। वैजनाथ कांबळे यांच्याकडून 21 रुपयाचा बहुमान धन्यवाद। शेणाजी सांगितलं ना कावळ्याचं, शेचं उत्तर शेणच द्यावं, यानं जर उत्तर दिलं महाराज मी भारुडच बंद करतो आजपासून, पुन्हा म्हणणारच नाही। येड्या तोंडाच्या कुठं नादाला आमच्या लागालाय, अरे बऱ्याच महाराष्ट्र फिरलेला, बरेच भारुड करायच्या गाठी पडले त्या, आणि तू कुठं आलाय चित्र हे करायला रामो। कसं असते ही कार्यक्रम लक्ष्मण माळी काक्रंबा, लक्ष्मण माळी काक्रंबा 100 तुम्हाला सांगितलं। यांच्याकडून 101 रुपये पकवाज मास्टरला आणि 101 रुपये माझ्यासाठी आल्याबद्दल मी त्यांचा पूर्ण आभारी आहे। किरण बालाजी भाले, हा किरण बालाजी भाले एनेगूर यांच्याकडून देखील 51 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल धन्यवाद। बिभीषण नामदेव गोरे, बिभीषण नामदेव गोरे यांच्याकडून देखील 51 रुपयाचा बहुमान धन्यवाद। कसं आहे ही वाटचालीचा कार्यक्रम आहे आणि वेळ थोडा आहे आणि पहिल्यापासून परंपरा आहे। भगवान कोळी बेंडकाळ, भगवान कोळी बेंडकाळ यांच्याकडून देखील 51 रुपयाचा बहुमान धन्यवाद। अथर्व साठे पकवाजाला 50
अथर्व साठे यांच्याकडून पक्वाद मास्टरला 51 रुपये आणि माझ्या भारुडासाठी 51 रुपयाचा बहुमान दिल्याबद्दल मी त्यांचा पूर्ण आभारी आहे. अक्षय क्षीरसागर तुळजापूर यांच्याकडून देखील 51 रुपयाचा बहुमान. धन्यवाद. वाटचालीचा कार्यक्रम आहे आणि जेव्हापासून दिंडी तुमच्या गावामध्ये येते तेव्हापासून भारुडाच्या कार्यक्रमाची प्रथा आहे. तुम्ही पण सगळं गाववासी तेवढ्याच उन्हाचा 1-2 तास मनोरंजनाच्या स्वरूपातून म्हणा किंवा अध्यात्मेच्या स्वरूपातून म्हणा कार्यक्रम होतो. अर्जुनराव गावात कार्यक्रम ठेवू म्हणावं. पदर पैशाने येतो निस्तं नारळ द्या महाराज मला, मग बघू रातभर चलू दे सामना तुझा आणि माझा. हा येड्या उगई ते 4 भारुड म्हणून लोकाला आपलं कसं तरी उन्हाचं कुणाला ऊन लागून आपलं दगदग झालेली असते म्हणून ही कार्यक्रम आहे. आणि भलताच लांब बोला इथं भाकर म्हणूनच म्हणलं गावात कार्यक्रम ठेवू म्हणावं. निस्तं नारळ द्या नाही आलो तर बघा तुम्ही आणि मग अर्जुनला बघतो कसा सामना करतो काय नाही ती इराप्पा बनसोडे. आणि मग पुन्हा सांगतो तुला सगळं पुराण तिथं. इराप्पा बनसोडे यांच्याकडून देखील 51 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल उजनी भारुड मंडळ पूर्ण आभारी आहे. पहा देहाचे देऊळ त्याचे उपराटे मुळ 52 कंगोरे जोडिले आणि 9 दरवाजे ठेविले. 9 खंडाच्या साधने याच देही व निर्माण याच देही सर्व आहे आणि तुका मने शोधून पाहे. चंद्रकांत भंडारी जाधव भंडारी यांच्याकडून 51 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल उजनी भारुड मंडळ पूर्ण आभारी आहे. दिवस गेला जाऊ दे रात्र, दिवस गेला जाऊ दे रात्र, वेतन नाही तुझ्या सामान्याला आणि वेतन नाही तुझ्या भारुडाला. अर्जुनराव वेतन नाही तुझ्या बापाला. आलो भारुड गायला, आलो भारुड गायला, आलो भारुड गायला. तसेच मराप्पा मातंग समाज यांच्याकडून 11 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल उजनी भारुड मंडळ पूर्ण आभारी. तसेच जनाबाई भजनी मंडळ वडाळा यांच्याकडून 21 रुपये. धन्यवाद. तसेच आमचे बिरुनाना कागे यांच्याकडून देखील 51 रुपयाचा बहुमान आणि पांडुरंग गोरोबा ढवण यांच्याकडून देखील 51 रुपयाचा बहुमान. बघा ते सध्या आता आमचं भारुड ऑनलाईन बघत आहे तिथून उजनीमध्ये बसून आणि तिथून बक्षीस पाठवलं त्यांनी 51 रुपयाचा बहुमान. तरी उजनी भारुड मंडळ त्यांचंही पूर्ण आभारी आहे. काय म्हणतो चालू झाली की म्हणा तो. साठी 100 आणि आदित्य साठी 100 भाऊ.
देविदास तुम्ही त्यांचा पूर्ण अरे ब्रह्मदेव धन्यवाद. भगवान श्री राजपूत त्यांच्याकडून 51 रुपये. तसेच निवृत्ती ठोंबरे यांच्याकडून देखील 51 रुपयाचा बहुमान. धन्यवाद. तसेच सोपान ठोंबरे यांच्याकडून देखील 51 रुपयाचा बहुमान आणि मानिक रणखाम यांच्याकडून देखील 51 रुपयाचा बहुमान. आदर्श साठे त्यांच्याकडून 101 रुपयाचा बहुमान. धन्यवाद. आणि मला धैर्यशील साठे आणि आदित्य साठे यांच्याकडून देव भावाकडून देखील 101 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल उजनी भारत मंडळ पूर्ण आभारी. अरे ब्रह्मदेव त्रैलोक्याचा शोधी अरे थट्टेने हरिरी तयाची बुद्धी अरे केली नारदाचे नारदे अरे बरे नवे थट्टा अरे थट्टा गेली शंभूपाची अरे करंक लाविला चंद्राची अरे बगे पडले इंद्राचे बरे नवे थट्टा अरे थट्टा रावणाने गेली अरे नगरी सोडण्याची पुरवली अरे थट्टाची दास बोलवली बरे नवे थट्टा रोजे अरे थट्टा गेली त्याची पाहिजे विराट राजा नाम झाला घेतले बरे आता हे चालले बस. ब्रह्मदेव शिंगारे कृषी अधिकारी आणि उजनीचे जावाई यांच्याकडून देखील 101 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल उजनी हनुमान भारत मंडळ पूर्ण आभारी आहे. सुनील साठे आणि संगीता साठे यांच्याकडून आता जोडीचं बक्षीस चालू झालंय. सुनील साठे आणि संगीता साठे यांच्याकडून देखील 51 रुपयाचा बहुमान. धन्यवाद.
विठ्ठल पाटील देणकर यांच्याकडून 101 रुपयाचा बहुमान धन्यवाद. तसेच आमचे भागवत जाधव यांच्याकडून देखील 101 रुपयाचा बहुमान धन्यवाद. आणि विजयकुमार देशमाने मुरुम यांच्याकडून देखील 101 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल हनुमान भारती मंडळ पूर्ण आभारी आहे. कसं आहे वारी म्हणून सगळ्या बहिणी गोळा झाल्या आमच्या. आज काय कमी नाही बक्षिसा. तसे शंभू बोरारे यांच्याकडून 51 रुपयाचा बहुमान धन्यवाद. आणि स्वरूप शिंगारे यांच्याकडून देखील 21 रुपये धन्यवाद. तसेच विश्वास साठे आणि बालाजी साठे या दोघा भावाभावाकडून 501 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल उजनी भारत मंडळ पूर्ण आभारी आहे. अरे थट्टेपासून सुटले चौघे जरा. अरे शोक भीष्माने हनुमान. अरे चौथा तो कार्तिक स्वामी झाला. एका जनार्दनी थट्टेला घेऊन तुम्ही चाला. नाही तरी पडाल नरक द्वाराला. अरे हो जय देवीदास सकट तुम्हाला यांच्याकडून 51 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल उजनी भारत मंडळ पूर्ण आभारी आहे. तसेच काय नाव बिरवलीचे पवार यांच्याकडून 51 रुपयाचा बहुमान धन्यवाद. देवीदास सकट राज्याच्या भारताचं कौतुक करून 51 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. भारत त्यांची पूर्ण आभारी. तसेच
जनार्दन कसबे आणि लोचनाबाई कसबे या जोडीने देखील 101 रुपयाचा बहुमान दिल्याबद्दल उजनी भाविक मंडळ पूर्ण आभारी आहे. केदारी कांबळे नंदानी दत्ता अनिता जाधव तसेच अनिता जाधव अनिता तानाजी जाधव यांच्याकडून 101 रुपया. धन्यवाद. दत्ता आणि नंदा यांच्याकडून 101 रुपयाचा बहुमान. धन्यवाद. आणि त्या आजीने देखील त्यांच्या मनाला आनंद वाटून 21 रुपयाचा बहुमान दिल्याबद्दल धन्यवाद. गार्गी प्रतीक गायकवाड यांच्याकडून देखील 51 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल उजनी भारुड मंडळ पूर्ण आभारी आहे. केदारी कांबळे यांच्याकडून 21 रुपयाचा बहुमान. धन्यवाद. अरे आता चांगला अर्जुनचा आणि माझा सामना चालला होता, हे उठलं मधीच. आण बाळा, आण नाव सांगून विचारून. नाव जान्हवी पडवळकर. राजेंद्र उतरेसाठी 100 रुपये आणि नवनाथ उतरेसाठी देतो. राजेंद्र साठे आणि उत्तरेश्वर साठे यांच्याकडून 101 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल धन्यवाद. आणि जान्हवी साठे पडवळकर यांच्याकडून 101 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल उजनी भारुड मंडळ पूर्ण आभारी आहे. चांगलं चाललं होतं आमच्या दोघांचं, ही उठलं आता मधीच. आता या दोघांची कथा कशी झाली माहितीये का कालू? ही माकड आणि ही बोकड उठलंय. आता पहिलं दमलं माकड दमलं. ह्याची कथा कशी झाली माहितीये का? दारू पाजली माकडाला नशा आली या बोकडाला. 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 भीमाशंकर तसेच भीमाशंकर बेंबळी यांच्याकडून देखील भीमाशंकर उमरे, मी चेहऱ्यावरून ओळखलो तुमच्या.
भीमाशंकर उमरे यांच्याकडून 51 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल उजनी भारत मंडळ पूर्ण आभारी आहे. तसेच अरुण गायकवाड आणि रेखा गायकवाड यांच्याकडून देखील 51 रुपयाचा बहुमान. धन्यवाद. पोपट शोभा या दोघी 25. अण्णा पोपट शोभाबाई पोपट कांबळे आणि शोभा कांबळे यांच्याकडून 51 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल उजनी भारत मंडळ पूर्ण आभारी आहे. बघा आमचे गावचे लाडके जावई असून त्यांच्या मनाला आनंद वाटून त्यांनी बक्षीस दिले. बघा घरातून लेकरावर संस्कार देखील चांगले असावे लागते. नाहीतर बघा 1 वर्षाचं लेकरू असू द्या कोणी हातात पैसे दिले मोठं भेट धरून बसते. ही लेकरू केवढ्या बघा पैसे दिले जवळ ठेवणे मला आनंद आले. असे संस्कार बी चांगले पाहिजे घरातून. सासरवाडी बी चांगले की हो मग आनंद होणार की. अरे 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 सोयऱ्या शिकारी पाहुणे बरा कांडी तो ठोंबरा संतासाठी. सोयऱ्या शिकारी पाहुणे बरा आणि कांडी तो ठोंबरा संतासाठी. गाईशी देखोनी बदबदा मारी आणि घोड्याची साखरी ह्याला गोड वाटे. बघा किती भाविक आहे बघा. भाविक लोकांच्या पिकात जर गाय असली गायीची चारी करून म्हणते. आपल्या हिंदू धर्मात गायीला एवढं पवित्र मानलेलं आहे. अहो विचार करा गायीचा शेण सुद्धा पवित्र आहे. गोमूत्र पवित्र आहे म्हणल्यावर गाय किती पवित्र आहे किती महान आहे. आणि ही काय करते जात माहितीये का. लोकांचं पीक खायले ह्याच्या काय बापाचं चाललंय. हा ती बघितलं. बोला तुमचं काय हो. गाय मायापाशी येईल. तुमचं बक्षीस सांगा आधी. नाव सांगा. नाही माझं नाव. मग बसा. लोकांचं धान खायला गायीची चाळी करून म्हणते त्यांनी ही जात जाऊन त्या गायीची चाळी करते. हा आणि घोड्याची चाळी करते आणि घोड्याने लाभ दिली की तोंड वाचून पडते तिकडे जाऊन. सोयऱ्या शिकारी पाहुणे बरा कांडी तो ठोंबरा संतासाठी. गायीशी देखोनी बदबदा मारी घोड्याची चाकरी त्याला गोड वाटे. आणि फुलले तो वेशेशी उदंड ब्राह्मणाशी खांड देऊन दी. कीर्तनी जावया होतसे हिमपुष्टी खेळतो सोपती रात्रंदिवस. हे चांगल्या गुणाचं नव्ह. बायलीच्या गोटा आवडीने पोशी आणि माता पित्याशी दवडितो. म्हणून तुकाराम महाराजांनी तवाच लिहून ठेवले असल्या कलियुगात असली जन्मणार नाही ती. त्यांना माहित होतं तुकाराम महाराजाला. संतांना माहित होतं कलियुगात काय होणार आहे ती. म्हणून त्यांनी तवाच लिहून ठेवले. तुका म्हणे याच्या थुंका तोंडावरी आणि जातो यमपुरी भोगावया. नको खोटी काढू तुरे माझी काढू तुरे माझी काढू तुरे माझी. त्याला मी घरच खावं लागतंय रे. आणि म्हणतो एवढं शरीर सांभाळलंय. शरीर बी सांभाळावंच लागतंय नाही त्याला कोण पुसतंय. बघा असलं शरीर बघितल्यावर पुढून 2-4 येऊ दे की नाही बाबा लय दांडग दिसाले म्हणून जरा दपकत येते. शरीर बी महत्वाचं आहे. नुसता पैसाच महत्वाचा नाही. शरीर संपत्ती सुद्धा महत्वाची आहे. नको खोडी काढू तुरे माझी काढू तुरे माझी काढू तुरे माझी. आठवण आठवण होईल तुला रे जन्मारी. आठवण होईल तुला रे जन्मारी. आठवण होईल तुला रे जन्मारी.
नको मारी काढू तुरे माझे काढू तुरे माझे काढू तुरे माझे आठवण होईल तुला रे जन्माची आठवण होईल तुला रे जन्माची आठवण होईल तुला रे जन्माची तसेच महादेव डोलारे आणि लक्ष्मीबाई डोलारे या दोघांकडून देखील 51 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल उजनी भारूड मंडळ पूर्ण आभारी आहे. माझी खोडी काढल्यावर बरं आठवण होईल तुला रे जन्माची आठवण होईल तुला रे जन्माची आठवण होईल तुला रे जन्माची केदार नाव पुकारलं मग पुकारा बाया केदार रणधुवे केदार रणधुवे यांच्याकडून देखील 51 रुपयाचा बहुमान आला. धन्यवाद. ती माईक आहे तुमचं लांबवर चालली कीर्ती त्याच्यानं. हाय 5-6 भारूड म्हणलं पण एकच चरण म्हणला. हो ह्यात काय जनतेला कळालंच नाही. हाय बाय माझ्या बापाचा बायला झाला बाय माझ्या बापाचा बायला झाला गोड गोडाने बात वाटून त्याला गोड गोडाने बात वाटून त्याला बाय माझ्या बापाचा बायला झाला बाय माझ्या बापाचा बायला झाला गोड गोडाने बात वाटून त्याला गोड गोडाने बात वाटून त्याला गोड गोड लिंबाचा वाटून प्याला गोड लिंबाचा वाटून प्याला 5 वेळेला पेती सांगतो. बाय माझा बाप गुन्हाकारी हा गर्वात झाला 3ऱ्या वेळी. बाय माझा बाप गुन्हाकारी हा गर्वात झाला 3ऱ्या वेळी. बाळ मी अंडीवरी केली बाय माझ्या बापाचा बायला झाला बाय माझ्या बापाचा बायला झाला गोड गोड लिंबाचा वाटून त्याला गोड गोड लिंबाचा वाटून त्याला बाय माझ्या बापाचा बायला झाला. बाय माझा बाप करीतोच आहे बाय माझा बाप करीतोच आहे हा गर्वात झाला 3ऱ्या वेळे. बाळ मांडीवर खेळे बाय माझा बाप अविनाश बाय माझा बाप गुन्हाकारी 21 पुत्र झाले याच्या उदरी. बाय माझा बाप गुन्हाकारी 21 पुत्र झाले उदरी.
बाय माझ्या बापाचा बायला झाला, बाय माझ्या बापाचा बायला झाला, गोरगोरीने माझा वर्गणी केला, गोरगोरीने माझा वर्गणी केला, बाय माझ्या बापाचा बायला झाला. बाय माझा बाप अविनाश, बाय माझा बाप अविनाश, जा शरण जनार्दनास. दुसरं कुणाला शरण जाऊन एकनाथ महाराज जनार्दनाला सलाम गेले. बाय माझ्या बापाचा बायला झाला, बाय माझ्या बापाचा बायला झाला, गोरगोरीने माझा वर्गणी केला, गोरगोरीने माझा वर्गणी केला, बाय माझ्या बापाचा बायला झाला, बाय माझ्या बापाचा बायला झाला. तसेच कृष्णा देशमुख यांच्याकडून 101 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल पूर्ण भारत पूर्ण आभारी आहे. विश्वजित साठे आणि विश्वनाथ साठे या भक्ताने 101 रुपया हा गोड गोड लिंबाचा पाला कच्चा नाही, दिसायला कडू लागतो पण ते आयुर्वेद आहे. यश साठे यश साठे या भक्ताने 21 रुपये देणगी दिली. धन्यवाद धन्यवाद. विलास सुरवसे आणि कविता सुरवसे यांच्याकडून 51 रुपये. धन्यवाद. अशोक कांबळे यांच्याकडून देखील 51 रुपयाचा बहुमान. धन्यवाद. हा कसं आहे महाराज ते ए पोरीनो तू उठा बघितलं किती वेळ सांगा तुम्हाला. शांत बस की ए पोरी तू इकडे एक इकडे ती दोघी बसणार त्या गप. ती मावशी म्हणली महाराज महादेवाच्या मंदिरापाशी केली तशी भारोड करा. मावशी कसं आहे त्याला पुढचा जोडीदार बी तसाच लागतो. हा बरोबर आहे का नाही. मावशीने म्हणली आता महादेवाच्या मंदिरापाशी केली तशी भारोड म्हणा. आता इथं कसं आहे हाय दिंडीचा कार्यक्रम म्हणून ह्याला आताच भारोड म्हणून दिलं बरं का मी. तुम्हाला कळालं नसल पण मी सांगतो ही बाईनं म्हणायचं भारूड आहे. ही येड्या तोंडाचं ह्याला कळना ना वळना. गब्बस उग तवाच खाली बसलो असतो तुला उठून. पण म्हणलं कशाला अपमान करावं म्हणलं माणसात. तिथून पुढे तर ध्यान ठेव. हा ही बाईनं म्हणायचं भारूड आहे. बाई माझ्या बाप्पाचा बाईल्या झाला गोड गोड लिंबूचं वाटून प्याला. हा आणि काय म्हणालायच काय नाही भांबावलंयस तू. हा तुझं गेलंय गिन्यान. आता निवांत काय कर माहितीये का लिहून सुद्धा ठेवले तुकाराम महाराजांनी. असल्या माणसांनी काय करावं ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. घरात बसून आपल्या देवाचं नामस्मरण करत बसावं. हा असं येऊन हरी हरी. आता कसं आहे लय अवघड आहे इथं. मी असो आपल्यापेक्षा वडीलधार आहे म्हणून मान ठेवायला जातो पण ही काय गप बसत नाही. हा शेण्या निसत त्या शेणातल्या आळीवणी वळ 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 करते. तू का म्हणे आळी. हा बायको शिकरितो गुलगुला मातेशी धरितो आबोला. शिव्या देतो बापाला कुणी सांगा या मूर्खाला. शिव्या देतो बापाला कुणी सांगा या मूर्खाला. बायको शिकरितो गुलगुला मातेशी धरितो आबोला. शिव्या देतो
गोपाला कुणी सांगाया मूर्खाला शिव्या देतो गोपाला कुणी सांगाया मूर्खाला तसेच कृष्णा आणि काना या दोघा भावाभावाकडून 101 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल उजनी भारुड मंडळ पूर्ण आभारी आहे. धन्यवाद. नवनाथ साठे 100 रुपये, सुमित साबळे 10 रुपये, अमित साबळे 10 रुपये, शेखर मोरे 25 रुपये, रंजना मोरे 25 रुपये, मनोरथ कसबे 25 रुपये, शंभू कसबे 25 रुपये, गोकुळ सकराळे यांच्याकडून 50 रुपये. धन्यवाद. ज्ञानदेव सकाळे यांच्याकडून 50 रुपये, हरी साखरकर 50 रुपये, अंकुश शीतल कांबळे 50 रुपये, समर्थ लांडगे 50 रुपये, साईनाथ कादे 50 रुपये, समर्थ दगडू देशमाने 50 रुपये, शिवम पौळ 50 रुपये, आदिती पौळ 50 रुपये. काय आमच्या घरून बी पैसा इकडेची आला आणि पुन्हा तिकडेच जाणार आहे महागारी, त्यांना बी माहिती आहे. कीर्तिराज आडगळे 50 रुपये, समर्थ आडगळे 50 रुपये, उत्कर्षा साठे 20 रुपये, सुखदेव जिजाबाई पडवळकर 20 रुपये. धन्यवाद सर्वांचे. सतीश गोडशे गोगाव, सतीश गोडशे गोगाव यांच्याकडून देखील 51 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल उजनी भारुड मंडळ पूर्ण आभारी आहे. धन्यवाद. सप्तपाताळाच्या तिरी ते गंगावा हे निळी. भारुड कोणचं म्हणावं काय नाही ह्याच बी ज्ञान लागतंय येड्या. म्हणते तसं उग कुठलं तर तुझं जुनं पुराण कोण खाईना आता. लोकाला आता सगळं नवीनच ऐकावं वाटालंय आणि त्यालाच किंमत आहे आता. जुने पुराण कोण खायलंय तुझं. पहिल्या कुठे गेली ती आजी मागाय काही. आजी तुमच्या काळात तुम्ही ताक करीत होतो. ताक असला मोठा डेरा होता का नाही. असली मोठी रवी होती, खांबाला बांधून असं दोन्ही हाताने बाया ताक करायच्या, केवढा हात घालून दोन्ही काढायच्या. काय त्या ताकाला चव होती. आता काय साय गोळा करायची मिक्सर मध्ये आणि फुर्रमन फिरवले की लोण्याचा गोळा बाहेर आणि ती पाणी द्यायचं फेकून. कुठं आहे ताक. ती पहिल्याच्या काळात होत. आता ही मिक्सरवरली ती सगळी मिक्सरवरच लोणी खाणारी तूप त्यांना तसलेच चारावं लागते. अर्जुन राव जुनं कोण खाईना. सप्तपाताळाच्या तिरी ते गंगावा हे निळी. ते मध्ये खेळे एक मासा, माशा तोंडी एक ससा, ससा त्या मुंगीने गिळीला. स्वरा महेश साठे इतक्याकडून 21 रुपये. धन्यवाद. सप्तपाताळाच्या तिरी ते गंगावा हे निळी. ते मध्ये खेळे एक मासा, माशा तोंडी एक ससा, ससा त्या मुंगीने गिळीला. 3 पाय 6 फरा, आकाशाचा खाये व चारा. तिची वस्ती निरंजनी आणि तुका लागे तिच्याच चरणी. असा उतान वागू नको, माझ्या नादाला लागू नको. पुढे उतान वागू नको, माझ्या नादाला लागू नको. आता उतान वागू नको, माझ्या नादाला लागू नको. पुढे उतान वागू नको, माझ्या नादाला लागू नको.
नको माझ्या नादाला लागू नको सूर्य उतान वागू नको माझ्या नादाला लागू नको हर्षदा शिंगाडे 21 रुपये आणि सई पडवळकर याची मुकली करून देखील 51 रुपयाचा फोन आल्याबद्दल उजनी भारत मंडळ पूर्ण आभारी. विठ्ठल विठ्ठल. विष्णू साठे लक्ष्मी साठे विष्णू साठे आणि लक्ष्मी साठे यांच्याकडून देखील 51 रुपये. धन्यवाद. धन्यवाद. बक्षीस याला बी पायावर पद्म असावं लागतं. तुझ्या पायावर पद्म पैसा माझ्या आधीची जायची उरपाच्या पायाचा. अरे नाही तुझी संगत उभं केलं ना आम्ही तुझ्या जन्माच्या आधीच तुझ्या पायावर पद्म माहिती. पांडुरंग शिंदे यांच्याकडून 51 रुपयाचा बहुमान. धन्यवाद. बाप्पा साठे आणि प्रतीक्षा साठे यांच्याकडून देखील 51 रुपयाचा बहुमान आणि आमच्या पायीवारी चालत असलेल्या शिव महिला भजनी मंडळाच्या अध्यक्ष ललिताबाई मुकरे यांच्याकडून देखील माझ्या भारतासाठी 51 रुपये आणि आमचे पकवाद मास्तर यांना देखील 51 रुपयाचा बहुमान आला. त्यांचा पूर्ण आभारी आहे. अरे तुमचे कुठे तुम्हीच बोला. अरे त्यात आमुचे काय गेले वरचे आळे सनवर देखील. अरे एका पुरुषाने कुत्रे खादले नवल मोठे जाण कानोबा नवल मोठे जाण. आणि तुमच्या तुम्हीच जाण कोण ओ सगावचा एक मारुते. अरे याचा बाप चोरी करी दिवस राहते. अरे दयाची 55 सांगती. अरे गावच्या कोकरल्याची पजेते गंगे आला महापूर. अरे त्यात वाहून गेले अंबर चंद्र सूर्य दारोदार. 5ही पोरे हिंदू लागली दारोदार. तयाची साक्षी एक सासूबाई तयाची साक्षी देते सासूबाई. म्हणते आमची लेकट एका जनार्दनी लेक आमची डालगाच पाय.
गणपती गायकवाड भुक्ता यांच्याकडून 51 रुपयाचा बहुमान धन्यवाद. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखा प्रमुख भाऊ कांबळे यांच्याकडून 100 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल हनुमान भावड मंडळ पूर्ण आभारी आहे. तसेच आमचे गौतम धवन यांच्याकडून देखील 51 रुपये धन्यवाद. तसेच आमचे देवीदास सगट यांनी माझ्या भारुडासाठी 51 रुपये, आमचे पकवाद वादक सुरेश मास्तर यांना 51 रुपये आणि माझे जोडीदार अर्जुन मामा यांना देखील 51 रुपये दिल्याबद्दल मी त्यांचा पूर्ण आभारी आहे. तसेच आमचे सर्वांचेच लाडके असलेले रवी भैया साठे यांच्या स्मरणार्थ 201 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल उजनी भारुड मंडळ पूर्ण आभारी आहे. धन्यवाद. हा चला लवकर. लक्ष्मण जोगदंड यांच्याकडून 51 रुपयाचा बहुमान धन्यवाद. संदीपान शिरगिरे एकंबी यांच्याकडून देखील 51 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल उजनी भारुड मंडळ पूर्ण आभारी आहे. संदीपान शिंदे शिरगिरे केले की शिंदे कशाला. संदीपान शिंदे यांच्याकडून देखील 51 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल मांडू चुकली. धोंडीबा कागे बघा एवढी देखील पायी चालत आहे. 51 आहे ते का ती 500 दिसल की नोट 500चे आणि 51 म्हणून आहे का. यांच्याकडून देखील 51 रुपयाचा बहुमान धन्यवाद. तुषार साठे छावा प्रतिष्ठान अध्यक्ष यांच्याकडून देखील 501 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल उजनी भारुड मंडळ पूर्ण आभारी आहे. धन्यवाद. लक्ष्मी गायकवाड यांच्याकडून 51 रुपयाचा बहुमान धन्यवाद. हरी हरी काय म्हणतो. लातूर जिल्हा औसा तालुका माझा भलान सुरेश मास्तरनं भारुडे शिकवली मला. तुला भारुडे शिकवतील मला काय दाढी कठीण करायला शिकवले का रे गेल्या तोंडाच्या. सुरेश मास्तरनं भारुडे शिकवली मला आणि मला दाढी कठीण करायला शिकवलं काय. म्हणूनच म्हणलं मला बी सुरेश मास्तरनं शिकवलंय. लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुका उजनी नाथाची वस्ती. भावनाच्या बाबतीत तुला नाही हारणार जिरविलं तुझी मस्ती. भावनाच्या बाबतीत तुला नाही हारणार जिरविलं तुझी मस्ती. जिरविलं तुझी मस्ती जिरविलं तुझी मस्ती.
भावनाच्या बाबतीत कधी नाही हारणार फिरवीन तुझी मस्ती अरे भावनाच्या बाबतीत तुला नाही हारणार फिरवीन तुझी मस्ती नाही नाही त्याला बी उकळाले आता तसेच आमचे धर्मराज सुरवसे यांच्याकडून आमचे गायक बंकट वळके आणि पकवाज मास्तर सुरेश सूर्यवंशी या दोघांना 51 रुपयाचा बहुमान दिल्याबद्दल हनुमान भारूड मंडळ पूर्ण आभारी आहे. धन्यवाद. माकड बैसले कीर्तनी ईशा नाही का माकड बैसले कीर्तनी हरीचे गुण नायके श्रवणी आणि ही भुबड पाहे चोहीकडे न करे हरीचे पवाडे सबे भोवताल्या नारी आणि दृष्टी घाली तो तयावरी नामा म्हणे पंढरीनाथा शिनलो उपदेश करिता. त्या दोघाचं काय झालं तर सांग का एकदा. नाही महाराज आमच्या इकडं म्हणण्यापेक्षा सर्व महाराष्ट्राचीच कुलस्वामिनी असणारी आई तुळजाभवानी तिचा नवरात्र महोत्सव चालू होता. मग नवरात्र महोत्सवात मला आपलं चला लोकाला कसं असतंय जवळची किंमत नसते पण मी किंमत करतो बरं का. जवळ आहे आम्हाला पण मी नवरात्रीत दरवर्षी जातो. ही जात नाही कवा तरी येते चुकून आल्यावर. मग गेलो नवरात्रीत दर्शनाला. ह्या दोघांची भेट झाली मला तिथे योगायोगाने. मग भेट बी अशा टायमाला झाली तुम्हाला सांगतो. आपणाला सकाळी सकाळी चहा पिऊ वाटते का नाही. मग त्या चहा प्यायच्या टायमाला ह्यांची भेट झाली. मग ही जय हरी कराली गप्पच बसाली की. मग मी ओळखीला ह्यांच्या पोटातला रोग. मी म्हणलं जय हरी. मग आता कसं आहे कुठंतरी माणुसकी ठेवावी लागते. आपण भेट झाल्यावर तुमच्या गावाला जर मी आता वारीत आल्यावर तर तुम्ही सेवा करतावच पण जरा काही कामानिमित्ताने जर आलो कुठं स्टँडवर तुम्हाला कुणाला बी भेटलो तर तुम्ही काय महाराज या जय हरी चला चहा घेऊ थंड घेऊ उन्हाळा दिवस असं काहीतरी विचारतो का नाही. निष्ठ जय हरी करून एकूण एकाच्या तोंडाकडे बघाली. मीच म्हणलं जय हरी चला चहा पिऊ म्हणलं. मग आता ह्यांना मग खुश झाले दोघं. चला म्हणले चहा पिऊ. मला माहिती आहे बघा हे सांगितलंय काय की बसून असं जात. मग चहा पिऊ म्हणल्यावर गेलो हॉटेलमध्ये चहा प्यायला. मग तिथं बोर्ड लिहिला होता. त्याच्यात लिहिलं एक साधा चहा स्पेशल चहा असे 4-5 नमुने होते. आता नवीन एक आलाय बघा तंदुरी चहा का तंदुरी चहा. प्रेमाचा व्यापारी हॉटेलवाला बी हाय संघच अजून काय नाही इथं कमी सगळेच इथे हे कायला प्रेमाचा चहा काढला अजून. आता तर ते गुळाचाच निघालाय चहा चौकड. मग सगळ्यात खाली लिहिलं होतं रिझर्व चहा. मग ही काय म्हणले दोघं सगळे चहा पेलते म्हणले वरची. ती रिझर्व चहा कसलाय ती पिऊ म्हणले. आजी दोघं बोलाल ती. मला म्हणले रिझर्व चहा पिऊ महाराज. मी म्हणलं मला नग तुम्ही दोघं प्या. मी आपलं साधा चहा पितो म्हणलं. त्यांना सांगितलं बाबा 2 रिझर्व चहा घेऊन एक साधा चहा म्हणलं. मी आपलं साधा चहा पिली. दोघांनी रिझर्व चहा पिली. बिल द्यायला मी गेलो. त्या मालकाला विचारलं म्हणलं किती झालं म्हणलं बिल. त्या मालकानं म्हणलं 7 रुपये. 7. मी म्हणलं 7 रुपये कसे काय. तर म्हणलं साध्या चहाचे 5 रुपये आणि रिझर्व चहाचा 1 रुपया 2 रुपये. मग मी म्हणलं तर मला प्रश्नच पडला की
नाव तर एवढं मोठं आहे आणि किंमत तर एवढी कमी. त्याने मी म्हणलं रिझर्व चहा एवढा स्वस्त कसा काय म्हणल्यावर त्या मालकानं काय उत्तर दिलं माहितीये का गट्टू? तू बी दे, तुला बी लक्षात राहू दे कवा तर. त्या मालकानं उत्तर दिलं, अहो महाराज म्हणल्या रिझर्व चहा म्हणजे काय? नवरात्र पिरियड आहे, कुणाला घाई गडबड असते म्हणला, कुणाची गाडी जाते, कुणाला दर्शनाला जायचं असतंय, मग रातभर कुणाचा कपात, कुणाचा बशीत, उरल्याला काय करावं फेकून देऊन त्याला. रातभर कुणाचा कपात, कुणाचा बशीत, उरल्याला एकत्र करून ठेवल्याला ती रिझर्व चहा. मग ती फेकून देण्यापेक्षा 1-1 रुपया तर तयार करावं का नाही त्याचा म्हणणं. ही असल्या जाते त्या रिझर्व चहा पिणाऱ्या. ह्यांच्या तोंडावून कळलं का तुम्हाला? हाय का तेच दोघाच्या बी तोंडावर बघा. ताजा नाही तर हर्षल सुतार यांच्याकडून 51 रुपयाचा बहुमान, धन्यवाद. तसेच आमच्या हनुमान भजनी मंडळाच्या अध्यक्ष चित्राबाई सूर्यवंशी यांच्याकडून हनुमान भारत मंडळास 51 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल मी त्यांचा पूर्ण आभारी आहे. नाही तसेच बाळू भातागळे 21 रुपये, तुकाराम कोळी 20 रुपये. एवढं बारकं बक्षीस आहे मला बोलवाल तो होय तिकीट म्हणजे माझ्या कानात हळू सांग गप्पा काय. तरी मी 1 किलो मगाच मंत्र आला तिकडं, मला नोट दिसली होती 20ची. सुभाष साखरकर 21 रुपये, विशाल गायकवाड 20 रुपये, पप्पू कसबे आणि बानू कसबे हे जोडी आहे बरं का, पंढरीच्या वाट्याने चालत, यांच्याकडून 101 रुपयाचा बहुमान, धन्यवाद. रितेश कांबळे 21 रुपये, रामलिंग वाघमारे 51 रुपये आणि प्रताप सिंग राजपूत बघा हे आमच्या महाराज सुद्धा जोडीने वारीला येते. हे महाराजांचे असे त्यांच्याकडे बघितल्या असा भाग शिनच गेला पाहिजे अशा आमचे महाराज येते. एकदम कार बंड्या टोपी त्यांच्याकडून देखील 51 रुपयाचा बहुमान, धन्यवाद. धनराज कोपरकर 51 रुपये, धन्यवाद. साईराज सूर्यकांत गड बिरवली यांच्याकडून देखील 51 रुपयाचा बहुमान, धन्यवाद. कुलदीप बिराजदार आणि कोमल बिराजदार यांच्याकडून देखील 101 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल उजनी भारूड मंडळ पूर्ण आभारी आहे. पैसे दिले नाही त्याने म्हणलं ऑनलाईन टाकतो. ऑनलाईन बी आहे बरं का, कुणाला जर अडचण असली तर माहिती असावं, नाहीतर उगविषयक पैसे नाही ते आता काय करावं असं म्हणून कोणी. नंबर सुद्धा घ्या मला 8308681709 या नंबरला फोन पे करा, गुगल पे करा, सगळं चालतंय. अरे 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 मी रंगानं काळा आणि स्वभावानं भोळा पण अंगात लई चाळा. वरी बघा इकडे माझ्याकडे. मी रंगानं काळा आणि स्वभावानं भोळा पण अंगात लई चाळा. कधी नाही हारायचा पत्त्याचा नाद नाही करायचा. कधी नाही हारायचा पत्त्याचा नाद नाही करायचा. रंगानं काळानं स्वभावानं भोळा, रंगानं काळानं स्वभावानं अंगात लई चाळा, माझ्या अंगात लई चाळा. कधी नाही हारायचा पत्त्याचा नाद नाही करायचा. कधी नाही हारायचा पत्त्याचा नाद नाही करायचा. हो तसेच आमचे राजाभाऊ जावळे ककासपूरकर यांच्याकडून देखील 101 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल हनुमान भारत मंडळ पूर्ण आभारी आहे, धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. देशमुख इंदुबाई देशमुख कालिदास देशमुख. तसेच
कालिदास देशमुख आणि इंदुबाई देशमुख यांच्याकडून देखील 51 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल उजनी भाग मंडळ पूर्ण आभारी आहे. अरे नका धरू अनुमान, अरे या मुसळाशी आले 2 कान, जातीयाची पळे करीत से रुदन, अरे वेदी रे मन साठवाचे, अरे अर्थ करा माझे बाई, अरे नका हिंदू दिशा दाये, रागावने उडूया पाट, अरे येऊन पैसाला दारवंटा, काळकवटीच्या मोडील्या थाटा, अरे हे वरवंट नाचत असे, चोराले धावणे बाहेरे, अरे रागावली घरावली, शिंके करी मारा मारी, अरे घरकुलाची भेडसावेत, गैर झाले जुनाट वाहू गे, अरे परत निघाले लगबगे, अरे भिंत पाया गेला पाताळीवरी, अरे भिंत हिने दारोदार, एका जनार्दनी नव्हते वेदांती याचे बोलणे, अरे मतवादी याचे काने सहज गेले उठवले,
आता वळवळ करायचं नाही. हा आता नटून आले. मग जरा जास्त जेवली उतरवणं अजून. हा आहे का बाई बघितली की तिकडून लगे लगे उठलाय लगबगीने. ह्याला वाटलं ह्याच्यासाठी चालू काय कडे नटून हे येड्या तोंडाच्या आहे. आ लगे लगे उठलाय आणि नटून आली म्हणतोय अजून. मग काय तुझ्यासाठी नटून आले हो का? पंढरपूरला चालले हो पायी वारी चालत म्हणून नटून आले येड्या. अरे अरे नटले मी तुमच्यासाठी. नटले मी तुमच्यासाठी लाडकी लेक मी संताची. लाडकी लेक मी संताची. लाडकी लाडकी लेक मी संताची. नकली मी तुमच्यासाठी. नकली मी तुमच्यासाठी. लाडाची लेक मी संताची. लाडाची लेक मी संताची. लाडकी लाडकी लेक मी संताची. लाडकी कमी संताची. मजवारी कृपा बहुतांची. आहे काही ही आज आलंय कसं करायला कालो दिमाग बघितलो का? आम्ही 4-5 दिवस झाले बेजार झाला इथं आणि आज येऊन आहे का? हा मग लाडकीले कमी संतांची. मतवारी कृपा बहुतांची. आत्तई चुडा हाती आला. अंकन मोती नाकाला. बोध मुरळी श्रंगारीला. सहानिकेचा कौल दिला. बोध मुरळी श्रंगारीला. 84चा शिक्का केला. तुका तुकी उतरला. सहानिकेचा कौल दिला. आणि मगाच्या भारुडासाठी अंबादास सूर्यवंशी आणि अण्णाराव सूर्यवंशी या दोघांकडून 51 रुपयाचा बहुमान आलाय. हा माझ्या मेहण्याने मी पाठवे लातूरून बक्षीस पण ते अजून काढायचं नाही. आताच मला फोन आला. भाऊजी म्हणले तुमच्या बहिणी पैसे दिला म्हणले. बक्कल दिला म्हणले पैसे. बहीण चिकट दिसाली जरा. मगच फोन आला आणि आमच्या छायाबाई कदम यांच्याकडून देखील 51 रुपयाचा बहुमान. धन्यवाद. अशोक चव्हाण काय? अशोकराव चव्हाण
हा आता निघाले वेळ झालं बघायला मी वाट नाही सगळ्याच्या आधी असते अशोक चव्हाण यांच्याकडून माझ्यासाठी 51 रुपये आणि आमचे पकवाज मास्तर सुरेश सुरेश यांच्याकडून 51 रुपये धन्यवाद 101 बघा काय म्हणते भाग्याचा उदय आज झाला भाग्याचा उदय हा ही जोडीने सोबत आणण्याला एवढा फायदा आहे वर्षात दादाचं बक्षीस नसते पण हा बहिणीकून का होईना दादाच्या नावावर बक्षीस आलं मला काय म्हणाला समाधान झालं माझ्या आणि काय म्हणले माहितीये का अजून कुंकुळ घामाला निघून चाललाय म्हणून टिकली आणा कशाला उलट सांगायला दादा तुम्ही तर कीर्तनकारांना कसं सांगावं लागतंय बघा टिकल्याने काय करायचं मी खानदानी बाई आहो तसल्या टिकल्या लिवणारी ना मी काय करायचं आताच्या बाया टिकली तर टिकली नाही तर हुकली हा कुंकूवाल्या गेल्या आणि टिकलीवाल्या आल्या आणि बाथरूमच्या भिंती सवासनी झाल्या टिकली काय टिकली की चिटका बिटाळा आणली होऊन सगळे एकदाच कोण तसे आमचे ज्ञानेश्वर जाधव यांच्याकडून देखील 101 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल आहे आणि माता माऊल्याने इकडे लक्ष द्या सगळ्यांनी संतोष साठे आणि इजाबाई साठे यांच्याकडून देखील 51 रुपयाचा बहुमान धन्यवाद इथल्या माता माऊल्या जरा वडाळ्याच्या जरा सुशिक्षित दिसाल तर मला हुशार आहेत त्या हा म्हणून जोडी जोडीत बक्षीस आले आणि बक्षीस आलं आता मी तुम्हाला एक चाल म्हणते तेवढे लक्षात ठेवा तुम्ही माऊल्या सूर्यकांत विजय आडगळे यांच्याकडून सूर्यकांत विजय आडगळे यांच्याकडून 51 रुपये धन्यवाद कालिदास पुरी यांच्याकडून आमचे गायक यांना 51 रुपये आणि मगाचे पुकारायचं आमचे म्हणलं नाही जोडीला फायदा असते नुकसान नाहीच आमच्या संगीता वळके यांच्याकडून देखील मला 101 रुपयाचा बहुमान आहे हा काय नाही पुढल्या वर्षी अजून सोड्या वाढते त्याच बघा आपल्या सोहळ्यात यांच्याकडून देखील 101 रुपयाचा बहुमान धन्यवाद माऊल्यानो तुमच्यासाठी सांगते सगळ्यांनी लक्षात ठेवा हा आपली लोकसंख्या कमी होत चालली आहे बरोबर आहे का नाही व वाढवायचा प्रयत्न करा हरी हरी नवनाथ साठे यांच्याकडून 101 रुपयाचा बहुमान धन्यवाद 9 महिने 9 दिवसाला झाली जग बघण्याची घाई 9 महिने 9 दिवसाला झाली जग बघण्याची घाई नवसाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई नवसाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई झाली जग बघण्याची घाई म्हणाले खूप छान नको पंथी विजवू आई नको पंथी विजवू आई नको पंथी विजवू आई नको पंथी विजवू आई नको पंथी विजवू आई
9 महिने 9 दिवसानं झाली जग बघण्याची घाई 9 महिने 9 दिवसानं झाली जग बघण्याची घाई नवसाच्या दिव्या बाई नको पंथी विजवू आई नवसाच्या दिव्या बाई नको पंथी विजवू आई बघा गावात बसून आमच्या लोहार मॅडम ह्या माझ्या भारुड ऑनलाईन पाहत आहेत. बाई तुमचं पण काहीतरी माझ्यावर छत्रछाया आहे. तुमच्या हाताखाली शिकलेला विद्यार्थी आहे मी. म्हणून बाई तुम्ही एक स्त्री असून ज्या धाडसानं वावरलात आणि ज्या धाडसानं विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न केला त्यामधला एक गुण माझ्यामध्ये पण उतरला बाई. म्हणून तुम्हाला धन्यवाद. एक तुमच्या त्यानं 50 रुपये दिले. आता बाई बांगड्या आहेत त्या 70 आणि 80 रुपये डझन आणि 50 रुपयाच्या का 2-2 घेऊ का? राहू द्या सगळ्याच्यात घेते गो बसा गो. तेवढ्या 6-7 येते 7-7 घालावं तर 100 घ्याले फुल आहे का नाही होईनी. हा लय अवघड झाले. म्हणून आमच्या आत्याबाईच्या नावानं या 100 रुपयाच्या पंढरपुरात गेल्यावर बांगड्या घालते. कसा आत्याबाई उन्हाचा तडा काय बांगड्या घालावं तर चरचरा पोलते त्या हाताला म्हणून घातले नाव. आता पंढरपुरात गेल्यावर घालते म्हणून त्यांच्याकडून 101 रुपयाचा बहुमान. ही माझी घेणा बँक आहे देना नाही महागारी. प्रकाश जबडे यांच्याकडून 101 रुपया धन्यवाद. अमोल चव्हाण 201 रुपया धन्यवाद. सुभा सुश्रव काय नंदकिशोर कश्यप यांच्याकडून 200 रुपये 500 म्हणले ते भाऊजी मला फोनवर 200 रुपयाचा बहुमान धन्यवाद. रामकिशन भाऊजी टाकळी 51 रुपये धन्यवाद. शरद चव्हाण 51 रुपये धन्यवाद. छगन राजपूत 51 रुपये धन्यवाद. गोदाबाई संदीपान गायकवाड वडाळा यांच्याकडून 101 रुपया धन्यवाद. दादा तुमच्या बी नावानं आले घाबरत नाव आता. हा जावा तुम्ही तिकडे सावलीला कुठं बी जावा आता. विठ्ठल विठ्ठल बघू सुभाष सुरवंशी अरे पिसाई राणी ही जब बघूला का तोंड पिसाई राणी ही जब बघूला का तोंड हे बघूला का तोंड ही जब बघूला का तोंड हे बघूला का तोंड ही जब बघूला का तोंड अरे पिसाई राणी ही जब बघूला का तोंड पिसाई राणी ही जब बघूला का तोंड बघूला का तोंड ही जब बघूला का तोंड बघूला का तोंड ही जब बघूला का तोंड पिसाई राणी ही जब बघूला का तोंड हो हट्ट करून घराची आणली हट्ट करून घराची आणली बसली वस्त्रीच्या काठी घरची बाई बाहेर निघाली वसवस लागली पाठी 8 भाकरी 12 पोळ्या गिरडी खाल्ली हिने 16 हो गिरडी खाल्ली 16 पाणी पिऊन ढेकर दिली मराठी हिचा मोळामध्ये. हिला काय जातपात कुणी विचारली होती का म्हणून सांगतो ती साई राणी ही बघू नका तोंड ती साई राणी ही बघू नका तोंड हे बघू नका तोंड हे बघू नका तोंड हे बघू नका
हिचं बघुनाचं तोंड. बारा 16 लुगडी नेसली, 12 16 लुगडी नेसली, येईना पाठी पोटी, 9 खानाची सोय शिवली, ये उरा येईना गाठी. म्हणून सांगतो पिसाळी रांड हिज बघू नका तोंड, पिसाळी रांड हिज बघू नका तोंड, हे बघू नका तोंड, हिज बघू नका तोंड, हे बघू नका तोंड, हिज बघू नका तोंड. हो एका जनार्दनी आयशा बाया केली, एका जनार्दनी आयशी बाईल केली, हिच्या बिहाना देवाऱ्यावर देव पण सुद्धा पळून गेले. पिसाळी रांड हिज बघू नका तोंड, हे पिसाळी रांड हिज बघू नका तोंड, बघू नका तोंड, हिज बघू नका तोंड, हे बघू नका तोंड, हिज बघू नका तोंड, पिसाळी रांड हिज बघू नका तोंड. झालं झालं हो ह्याच्या घरात नाही दाना, किती सांगायला मोठेपण आहे. बघा 12 काय नाही 8 भाकरी 12 पोळ्या धिरड खाल्ली 16. ह्याला काय तर 50 वर्ष झालं असेल धिरड खाऊन. हे नुसतं घुकूनच धिरडावणी झाले, लिळबिळ. आणि मग धिरड खाल्ली. आणि काय एका जनार्दनी असली बाईल केली, आणि हिच्या भयाने घरातली सगळी दैवत बी देवाऱ्यावर देव पळून गेली. म्हणून तुला सुद्धा पळवून लावली असते येड्या तोंडाच्या, पण का सांभाळले माहितीये का ह्याला? हा नाही पगार बी चालू आहे 60 वर्षाची, पुन्हा काम सगळी. आता आम्हाला हाफ तिकीट झाले. हा कुणीकडे बी जाणार आम्ही आता देवदर्शन करीत. आणि ही घरात मग घरात काय करते माहितीये का? शिकल्याली मिलाडी ही नवरा नारी, शिकल्याली मिलाडी ही नवरा नारी, लय गुणाचा राजा माझी धुतो या सारी, लय गुणाचा राजा माझी धुतो या सारी. म्हणून लाडी हो लाडी नवरा आलाडी, शिकल्याली मिलाडी ही नवरा आलाडी, लई गुणाचा राजा माझी धुतो या सारी, लई गुणाचा राजा माझी धुतो या सारी. ही कामं करते म्हणून सांभाळायचं ह्याला, तर ह्याला बी तवास लावली असते पळवून. बरोबर आहे का नाही बापू? मग सांभाळावं लागतंय का नाही? तुमचं कसं आहे? म्हणून गेला काय केलं माहितीये का महाराज? भोळा दादूला बाई म्या केला, संसार सारा नागविला. असल्या बाईला असलंच लागतंय, हे साधं भोळ वरचढ जमत नाही. भोळा दादूला बाई म्या केला, संसार सारा नागविला. चौरी होऊन गेले सुख नाही झाले, पुनरपी संसारी मी हो आले.
4 6 18 शिरतिले 4 6 18 शिरतिले म्हणजे येड तोंडाचा उठून म्हणेल पुन्हा 6 नवरे केले 18 केले म्हणेल 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण 4 6 18 शिरतिले त्याच्या संगे मन चावट हो झाले एकाएकी संत संग झाला आणि एका जनार्दनी संसार तुटला. क्षण तर काय करावं बिचाऱ्याने हो. त्याच्या घराचंच वळण आहे पहिल्यापासून. क्षणा काकू तुम्हाला माहित नाही तुम्ही यंदा आला लय बेकार याच्या घराण्याचं वळण. मग अशी सुभाष सूर्यवंशी यांच्याकडून 101 रुपयाचा बहुमान आला होता. ओंकार साठे यांच्याकडून म्हणले बाई असू दे म्हणले कसा का असना आता काय राहिलंय त्याच. थोडे दिवस राहिले ते त्याचे. कोण त्या मोठ्या टिकलीची मावशी घेते की नाव काय मी लाजणारी बाई दिसाले काय मावशी तुम्हाला. सर्दी झाली का तुम्हाला लय नाकाला हात लावला. लग्नाला येणं झालं नाही बरोबर आहे त्यांचं बी. नाही लगीनच करोनामध्ये झालंय. लगीन झालं करोना सुरुवात व्हायच्या टायमाला हे नेमकं करोनात सापडलं. तेव्हापासून उपदाराची नाही काय सांगावं तुम्हाला. किती बी का आटापिटा कराले खाऊ घालाले पण उपदारी काही नाही. करोनात सापडले काय करावं याला. मग नाव घ्यायला का लाजते वाटाले का तुमच्यावर. आमच्या बघा आमच्या गावातल्या बाया घेते त्या तुम्ही कसं करता वडाळ्याच्या बाया घेता का नाव. आता सण गेलाय की आपला सक्रातीचं गेलतो का हळदी कुंकाला नाही इकडे हाय का इकडे हळदी कुंकू का जय सद्गुरूच आहे नुसतं. मी बी जाते बरं का बैठकीला जय सद्गुरू सगळ्याला दासांना. मग नाव घ्या म्हणले बाई बघायला तुम्ही. मग आता सगळ्यांनी ध्यान ठेवा. मी काय लाज नाही खरं घेतो ना. सगळ्यांनी ध्यान ठेवा. लांब सगळे घेऊ काय नवीन नाव लय हसाले. बरं घेते मग नाव ऐका. वहिनी ते मोबाईल ठेवायला द्या की तेवढं मला अडकावू द्या. लय पटलंय मला. ऐका मग ध्यान देऊन बर का सगळ्यांनी ऐका बघा. दंड मन मन कुदळी खनखन माती बुरुज ढासळला अर्ध्या राती त्यात निघालं माणिक मोती. राजानं दिलं राणीच्या हाती राणीनं ठेवलं पलंगाच्या काठी. इंग्रजी लोक भारतावर कशाला आले आंघोळीला गेले जीव वाढ त्याला लाज वाटती मला नवरा कशाला केला पानफुल व्हायला दागदागिने द्यायला. कांदून कोंदून पंचमी आली कांता कांता लागला डोळा पुढे आला पोळा. पोळ्याचे गोंडे गणपती आले वाकड सोंडे गणपतीचे मोदक लाडू लक्ष्म्याला जीव वाढू. लक्ष्म्याच्या घेतल्या गाठी पुढे आली पित्तरपाटी. पित्तरपाटीत निसते डाळ घटाला घालते माळ घटात बसते घटी शिलंगणाने केली दाटी. शिलंगणाचं घेते सोनं दिवाळीने केलं येणं दिवाळीचा लावते दिवा सक्रातीने यावा. सक्रातीचं घेते सुगड पुणेवाली दुगड पुनवेचं तिनते कणिक शिमगा आला अनिक. शिमग्याचा खेळते रंग पाडवा झाला दंग. पाडव्याची लावते गुढी आकिदी आली पुडी. पायलीची काढते सोजी आणि आदलीचा काढते गरा. मी काय साधी बाई ना हूं. पायलीची काढते सुजी आणि आदलीचा काढते गरा. आणि आमच्या मालकाचं नाव घेऊन सगळ्या महिलांना एक विनंती हात जोडून एक झालं की ऑपरेशन करा. का करता उतारा उगच. एकच राहू पण गुणाच राहू का करता खांडच्या खांड उगच.
तसेच अशोक ढवण 50 रुपये, रमाबाई पाटील 20 रुपये, माणिक देवसिंग 20 रुपये, बाळू गोरे बेंडकाळ 20 रुपये, शिवाजी गोरे 20 रुपये, लक्ष्मण मोरे 20 रुपये, युवराज भातागळे 51 रुपये, गोपाळ तौर टाकळी 51 रुपये, सुनील जाधव 50 रुपये, राधा कानेगाव भजनकरी 51 रुपये, पप्पू मुळे 51 रुपये, हरिदास मुळे 51 रुपये, राधाबाई कालदास ठाकूर 51 रुपये आणि पांडुरंग जाधव 51 रुपये. नुसतं ह्याच नव्हा, ह्याला वळणच पडलेला, ह्याच्या घराण्याच वळण आहे मावल्यानं. तुम्हाला काय माहिती आहे? क्षणच काम करीत नव्हता, नुसती लुगडीत व्हायची. ह्याची परंपराच आहे घराण्याची. आणि बाजारला आम्ही बाया. कसं होतंय पार्वती. तसेच पार्वतीबाई साठे यांच्याकडून 51 रुपयाचा बहुमान. धन्यवाद. ह्याचा बाप बी असलाच होता. हरी हरी ह्याची माय करीती बाजार, ह्याची माय करीती बाजार, बाप लुगडे दुहून बेजार, ह्याची माय करीती बाजार, बाप लुगडे दुहून बेजार. माय तरी बाजार, बाबा रुपये गुण बेजार, याची माय तरी बाजार, बाबा रुपये गुण बेजार. माय करती बाजार, बाप लुगडे 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 गुण बेजार. अनिल मामा साठे यांच्याकडून देखील 101 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल मी त्यांची पूर्ण आभारी आहे. धन्यवाद. तसेच आदर्श गाडे यांच्याकडून देखील 21 रुपयाचा बहुमान. धन्यवाद. तसेच आमचे बाबासाहेब धवन यांच्याकडून देखील 101 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल धन्यवाद. तसेच आमचे लाडके मित्र लक्ष्मण मुकडे यांच्याकडून म्हणले तिथे ना ते म्हणले पर्स दुसरी घे म्हणले तिथे पंढरपुरात गेल्यावर, म्हणून 101 रुपये दिले. आता ते केवढ्याला आहे कुणाला माहित, जाऊ द्या बाकीचे मी घालते. म्हणून त्यांनी 101 रुपये दिल्याबद्दल मी त्यांची पूर्ण आभारी आहे. धन्यवाद. आप्पा आडगळे आणि अर्चना आडगळे यांच्याकडून देखील 51 रुपयाचा बहुमान आल्याबद्दल मी त्यांची पूर्ण आभारी आहे. विठ्ठल हॅलो गणेश माने गुप्ता यांच्याकडून 101 रुपये. धन्यवाद. कसं आहे आता आणखीन सर्वांचे जेवण होणार आहेत आणि
परत आणखी वाटचाल आहे. त्यामुळं झालेला कार्यक्रम असा सुंदर झाला. पण कार्यक्रमाचा शेवट जे आहे हा जोगव्याने होत असतो. म्हणून एक वेळेस जोगवा मागते अंबाबाईचा. आतापर्यंत कोणी दिलं असल न दिलं असल, असून बी तसंच खिशात ठेवलं असल, बटव्यात ठेवलं असल, पाकिटात, ती माप. पण आता जर कुणी या पाची बोटानं जोगवा नाही वाजला अंबाबाईचा, त्याला अंबाबाई खरूच उठवल्याशिवाय सोडित नाही बघा. हा बापरे, म्हणजे काय तुम्हाला सोपी वाटली का अंबाबाई? वल्या झाडाला आगीन लावते म्हणल्यावर तुमची काय करताय माणसावाची? हा तिथे जावं लागेल मग कलुळात पुन्हा खर्च करायला उगतच. सगळ्याचे पैसे घेऊन, सगळ्याचे पैसे घ्याले हो. नवस केल ती अंबाबाईला. सगळ्या बायाला अर्ध तिकीट होऊ दे म्हणले. पंढरपूरहून येताना सगळ्याकडून पैसे आणून तुझ्या तिथं हे करणारा म्हणले अभिषेक पंढरपूरला. म्हणून सगळ्यांनी जोगवा कोणी नाही वाढला तर अंबाबाई खरूज उठल्याशिवाय सोडित नाही हाताला. बघा मग, वाडा मला व जोगवा अंबाबाईचा, वाडा मला व जोगवा अंबाबाईचा. आशीर्वाद आशीर्वाद, कल्याण होऊ द्या तुमचं. काय भेल्या हो बाया ना, शिकलो नाही नाव.